मोदी गुजरातमध्ये 15 वर्ष मुख्यमंत्री होते तर केंद्रामध्ये गेली 10 वर्ष पंतप्रधान। या काळात त्यांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे गुप्ततेला प्राधान्य। कोणतेही छोटे मोठे सरकारी निर्णय असो वा पक्षाचे निर्णय शेवटपर्यंत पत्रकारांना कळतील तर शपथ। तोच कित्ता फडणवीसांनी महाराष्ट्रात 2014 नंतर गिरवला। या टर्ममध्ये मात्र 3 पक्षांचं सरकार असल्याने त्यात थोडं लिकेज दिसू लागलं। मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाल्याने फडणवीसांनी तात्काळ आपल्या मंत्र्यांना आणि माध्यमांनाही गंभीर इशारा दिलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया एक रिपोर्ट। मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवर रागावले अशी माहिती आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच माध्यमांमध्ये अजेंडा छापून येत असल्यानं फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असं स्पष्ट सांगितलं। थोडक्यात काय तर मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करणाऱ्यांची आता खैर नाही असा गंभीर इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। म्हणजे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका। या सगळ्याला कारणही तसंच होतं। मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डान्स बार संदर्भात चर्चा होणार होती, मात्र बैठकीच्या आधीच ABP माझानं ही बातमी दाखवली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले। विरोधकांनीही यावरून आपले हात धुवून घेतले। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात। कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये। मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांची नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील तर। मात्र यावर महायुती सरकारमधील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। ते आता आम्ही चौकशी चालू आहे, कारण अजेंडा फोडायचा नसतो। ज्यावेळेला आमच्याकडे संध्याकाळी नोट येते त्या नोट प्रत्येकाने आपापल्या मंत्र्यांनी आपल्याजवळ राखून ठेवायची असते। त्याचा PS असेल, OSD असेल, कोणी का असेल, त्यांनी तो उघड करायचा नसतो की उद्याच्या मीटिंगमध्ये काय विषय होणार आहे आणि जे आलेलं आहे ते कळल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल, तो कोणी का असणार। मोदी सरकार असो की फडणवीस सरकार, गुप्तता हा यांचा USP राहिलाय। केंद्र असो की राज्य, गेली 10 वर्ष सरकारकडून सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय गुप्तता पाळली जाते। अशा पद्धतीनं बातम्या लीक व्हायची सवय नसल्यानं फडणवीसांचा चांगलाच संताप झालाय असं वाटतंय। राजू सोनवणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।